गुड मॉर्निंग फ्रॉम केरळ. केरळ म्हणजेच केरळम. तर केरळचं नाव आता बदलून केरळम असं ठेवण्यात आलेलं आहे. तर आम्ही ना आता कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्टवर आलो होतो. आमचं प्लेन ना 5 वाजता लँड झालं होतं. तर आम्ही जो एजंटमार्फत म्हणजे पॅकेजतर्फे आलो होतो ना, तर त्यांची बस ना आम्हाला 9च्या दरम्यान घ्यायला येणार होती. तर त्याने तोच टायमिंग सांगितलेला होता. तोपर्यंत शरीरचं असं काहीतरी खेळणं सुरू होतं. भूक लागली होती कारण रात्रभर जागच होतो, त्यामुळे मला ना थोडा चहा नाश्ता करून घ्यावा आणि इथं ना चहा घेतला होता आम्ही. नंतर 9च्या दरम्यान त्यांची बस पण घ्यायला आली. पहले कुछ महत्वपूर्ण बातें आप लोग को पहले क्लियर कर देता हूँ, ठीक है। सबसे पहले ये है कि किसी का सीट फिक्स नहीं है, ठीक है। हर दिन सीट सफल होगा। जैसे आज बस वगैरे आली होती, त्यांनी ना आमच्या ट्रॉली बॅग वगैरे सगळे कलेक्ट करून घेतल्या होत्या आणि ते वरती ठेवले होते. त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला आता बॅग रात्रीच मिळणार. मला चेंज करायचं होतं, पण आता काय ऑप्शन नव्हता. तोच ड्रेस मला रात्री घातलेला तोच आता दिवसभर ठेवावा लागणार होता. ते म्हणले होते की हॉटेलवर थांबू, पण नंतर प्लॅन चेंज झाला, त्यामुळे तोच ड्रेस ठेवण्यात आला माझ्याकडून. आम्ही आंघोळ वगैरे काहीच केलं नव्हतं. मी रात्री करून आले होते. नंतर ब्रेकफास्टसाठी थांबवलं होतं एका हॉटेलवरती. उत्तप्पा वगैरे घेतला. अनियन उत्तप्पा खरंच खूप सुंदर होता. आणि नंतर ना असं एवढं छान व्ह्यू होता ना, ते एकदम ग्रीनरी वगैरे. आणि इथं वॉटरफॉलवरती ना थोडा वेळ बस थांबवण्यात आली होती ना, म्हणजे थोडंसंच पाणी होतं. नंतर आम्ही ना इथं स्पायसेसमध्ये स्पायसेस गार्डनमध्ये गेलो होतो. इथं मसाले तर इथे ना खूप वेगवेगळ्या मसाल्यांची झाडं होती. म्हणजे आपण जे खडे मसाले गरम मसाले यूज करतो ना, तर त्याची सगळी झाडं होती. आता तुम्हाला ना म्हणजे मला तर खूप असं आश्चर्य वाटत होतं की असे झाडं ना मी पहिल्यांदाच बघत होते. केरळमध्ये ना हे मसाले फेमस आहेत आणि इथूनच सगळीकडे ट्रान्सपोर्ट करण्यात येतात. तर तुम्हाला ना आता पुढे व्हिडिओमध्ये ना ते सगळे मसाल्यांची झाडं वगैरे बघायला मिळतील. माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक सबस्क्राईब करा. बाय. 2 एकड़ है, इसके अंदर में स्पाइसेस का पौधा है, आयुर्वेदा औषधि का प्लांट है, फ्रूट का प्लांट है। हम लोग टूरिज्म के साथ में प्रमोशन कर रहे हैं। एक एक करके बताएगा, कोई डाउट है तो पूछने का। पिछले 25 साल से गार्डन उठना है, घर का सबसे बड़ा गार्डन है। थोड़ा बारिश का प्रॉब्लम है, इसलिए आप लोग थोड़ा शांति में रहेगा तो सुनना ही मिलेगा, नहीं तो सुना ही नहीं। हम पूरा देख गए तो भी शांति में रहेंगे। सबसे बताएगा, सब बताएगा। सबसे पहले यही है ना, ये जो पेड़ दिख रहा है ना, वो ये लौंग का पेड़ है। लौंग मालूम है, लिविंग दांत का दर्द के लिए यूज करता है। ये पैसा ऐसा ग्रीन कलर फ्लावर है, एक्चुअली ये ग्रीन कलर फ्लावर है। ये नीचे गिरेगा, नीचे गिरने के बाद में सुखाने के लिए धूप में डालता है। धूप में सुखाएगा तो ब्लैक हो जाएगा। हम लोग उसके बाद में बिरयानी में डालता है, गरम मसाला में डालता है। ये खा के देखिए, और असली है नकली है, ट्राई करिए, खा लीजिए। ओरिजिनल लौंग है ना, ओके। आता काय काय मसाल्यांची झाडं आहेत आणि त्याबद्दलची जे माहिती सांगतात ना, ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवले. तर माझे सगळे व्हिडिओज नक्की बघा आणि लाईक करा.